तर गाईज आता आम्ही सगळी रिटर्न आलोय, सेकंड ट्रिप करतो. पहिला आम्ही नानाने मी ट्रायल घेतली, तर आता बघू शकता इथे आम्ही सगळी बसलोय. आता आम्ही 5-6 जण चाललोय. पहिला तर आम्ही ट्रायल घेतली, आता बघू काय करतोय. शूट करायला तर एवढं काही भेटलं नाही, कारण की फुल स्पीड होते, भीती वाटते म्हणून मी जास्ती काही शूट नाही केला. तर बघा तुम्ही कंटिन्यू पुढे गाईज. बघा आमची बोट. तर बघा कृष्णानं भिजलेला आहे पूर्ण. गाईस कृष्णानं पूर्ण भिजलेला आहे. लास्टला बसायचे परिणाम. आमची राईड वगैरे करून झालंय आणि राईडला होता यो दादा. तर बघा सगळे भिजलेत मोस्ट ऑफ जण. हे बघा घाबरतात म्हणून आलो नाही. फुल मज्जा आली.
गाईज आता इथं आम्ही जेवण करायसाठी थांबलोय मध्ये बोटीमध्ये. ही बघा आणसी काही ते फोटोशूट काढा, बाकी सगळे इथं आतमध्ये आहेत. तर बघा बाहेरचं लोकेशन आणि रोड बघा इथे समोर. बोटीवरून डंपर चढते, डंपर आले मी तुम्हाला दाखवेल. पाण्याच्या मधून जाते डंपर. तर गाईज आता आम्ही मध्ये थांबलेलो कारण की तिथं पाण्यात जरा रोड प्रॉब्लेम चालू आहे कारण की डंपर क्रॉस होतात. आता फिरतोय असं मला वाटलं. आम्ही जेवायला उतरलोय पण आम्ही थांबलेलो असंच कारण की रोड मध्येतून डंपर चालू होत्या. ती व्हिडिओ बी तुम्हाला मी दाखवली आहे पाठी. गाईस आता आम्ही उतरल्या जेवण करायसाठी. गाईस आता आम्ही जेवायला बसलोय. ही नॉनव्हेज थाली, ही व्हेज थाली. इथं काही जेवण केलं आणि इथे बाहेर ईगल होता. ईगल सोबत फोटोशूट चालू होतं आमचं सगळ्यांचं. तर फोटोशूट केलं आणि जेवण वगैरे करून झालेलं आहे. आणि आता आम्ही रिटर्न निघलोय बोटीमध्ये. तर बघू शकता बोटवाला बी आलाय समोर. आता आम्ही निघलोय बोटीमध्ये. बोटीत गेल्यावरती भेटू डायरेक्ट. आता जेवण पण भारी होतं खूप. टेस्ट पण भारी होती. व्हेज थाली पण नॉनव्हेज थाली पण. तर गाईज आमचा बोटीमधून जाऊन आलो आहे. बोटीचं टायमिंग संपलाय. तर आता आम्ही चाललोय वर्काला. गाईज जस्ट आता पोहोचल्या स्टेशनला. एलपूजा स्टेशन. गाईज आम्ही जस्ट आता रेल्वे स्टेशनला आलोय. ते सगळे सोबत आहेत. गाईज आता सकाळी बॅगा वगैरे ठेवलेली इथे स्टेशनला. लवकर रूम मध्ये जाता आम्ही बॅग वगैरे घेतोय. गाईज आता आमची ट्रेन आलेली आहे इथे. तिचा टीसी भेटलेला आहे विवेकदा संचय डोंबिवलीचा. तर विवेकदाशी बोलतोय तो. इथं बसले तिघं. फायनली आता आम्ही स्टेशनला उतरलोय वर्काला स्टेशनला. तर आता इथून बसवाला येतोय. तर बस बुक केली तर बसमध्ये जाऊ आम्ही डायरेक्ट. आणि बसमध्ये गेल्यावरती भेटू. बाकी सगळे पुढे चालले आहेत. इथं नाना, इथे मम्मी आणि इथं हंसिका इथे पाठवून. तर आता बॅग घेतली म्हणून थोडा मोबाईल हलतोय. आता आपण डायरेक्ट बसमध्ये गेल्यावरती भेटू. बीच पूर्ण फिरणार आहे म्हणून ही बस बुक केली आहे. काही साधा इथे आम्ही बॅगा ठेवतोय पाठच्या साईडला. 18 सीटची बस आहे. टोटल 6,000 रुपये बसचे चार्जेस उद्याचे. वर्काला साईड पूर्ण फिरवायचे. रूमचे 2500 चौघा जणांचे एक रूमचे. टोटल 14,000 वर्कालाचा आमचा हे झाला 15 जणांचा. तर गाई जस्ट आता आम्ही बस मस्त उतरल्या आणि आता हॉटेलवरती आल्या. तर इथून जेवायला घेता पार्सल. आतमध्ये जाता इथं नॉनव्हेज आणि तिथं व्हेज. आणि इथं बस लावले व्हेज मध्ये गेले आणि पप्पा साबी. इथं आम्ही आलो या हॉटेलमध्ये. आता आम्ही जेवण वगैरे घेतलंय इथं पार्सल. आणि इथं झाल्यात पप्पा पुढे. ही बस लागलेली आहे. आता भेटू डायरेक्ट रूम वरती गेल्यावरती. तर रूम वरती गेल्यावरती भेटू डायरेक्ट जेवण करताना. तर काही आता जेवायला घेतले, चायनीज घेतले आणि चिकनचा पीस घेतले. तर बाहेरचा व्ह्यू बघा. आणि आता डायरेक्ट जेवल्यावर भेटता. गुड मॉर्निंग गाईस. कालचा ब्लॉग मी एंड नाही केला. तर कालचा ब्लॉग आता एंड करतोय कारण की काल रात्री जेवण केलं तसंच झोपलो डायरेक्ट. कालचा ब्लॉग एंड करतोय डे 2 चा. तर कसं झाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता डे 3 चा नक्की ब्लॉग बघा. बीचचा ब्लॉग होईल डे 3 चा.
तर कंटिन्यू बघा नक्की.